धानोरा गुरव येथे माजी खासदार अनंतराव गुढे यांच्या निधी अंतर्गत प्रवासी निवारा बांधण्यात आला होता। धानोरा गुरव हे चौफुलीचे गाव असून या गावावरून यवतमाळ, वाशिम, अकोला आणि अमरावती या ठिकाणी मार्ग जात असल्यानं तसेच गावाला लागून खूप मोठ्या प्रमाणात छोटी मोठी खेडी गावं आहेत। त्या सर्वांना प्रवासाकरिता धानोरा येथे यावे लागत असल्यामुळे येथे नेहमी वर्दळ पाहायला मिळते। तसेच येथून खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अमरावती व इतर ठिकाणी शिक्षणासाठी जात असतात। परंतु सध्या स्थितीमध्ये या प्रवासी निवाऱ्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। प्रवासी निवाऱ्यामध्ये प्रवाशांना बसता सुद्धा येत नाही, तसेच बसची वाट पाहत मेन रोडवर उभे राहावे लागत आहे। या प्रवासी निवाऱ्यासमोर एवढे अतिक्रमण झाले की प्रवासी निवाऱ्याचे रूपांतर मार्केटमध्ये झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे। प्रवासी निवाऱ्यासमोरील भागामध्ये विविध व्यवसाय चालू असल्यामुळे आतमध्ये बसायला त्रास होत आहे। महिला प्रवाशांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। या वाढलेल्या अतिक्रमणामुळे रात्रीच्या वेळेस अवैध धंदे व चिडीमार तसेच दारू पिण्याचा अड्डा तयार झालेला आहे। खूप मोठ्या प्रमाणावर या जागेचा दुरुपयोग होत असून त्यामुळे सामान्य व्यक्तींना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। याकडे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या समस्येचे निराकरण करावे, तसा पर्यायी मार्ग काढून त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी प्रवासी व गावकरी करीत आहे। तसेच या गावामध्ये पोलीस चौकी असणे अत्यंत गरजेचे झाले असल्याने याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर।